बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ही रेणुका देवीला बदनाम करण्याचा त्यांचा हेतू. प्रशांत खाडे. शहरासह जिल्ह्यात फिरत असलेल्या श्री रेणुका देवी रथयात्रा खोटी असून रेणुका भक्तांची फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संस्थेचे संचालक प्रशांत खाडे यांनी केला. आज रेणुका भक्त कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मैत्री तृतीयपंथी यांच्या वतीने सोमवार 23 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना कोल्हापूर जिल्ह्यात सध्या फिरत असलेल्या रेणुका देवी रथयात्रेबाबत निवेदन देण्यात आलं होतं. सोबतच करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संस्थेच्या वतीने चौकशी करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर बोलताना करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संस्थेचे संचालक प्रशांत खाडे म्हणाले, जी आम्ही आज तुमच्या समोर आलेला आहे की त्याचं कारण एवढंच आहे की श्री रेणुका माता दर्शन यात्रा समिती यांनी जो रथ काढलेला आहे त्या पादुका वगैरे सौंदर्यीकरण डोंगरावर आणलेले आहेत असं सांगण्यात येतंय आणि काहीतरी लोकांची दिशाभूल करण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये आम्ही बेळगावच्या कलेक्टरना देवस्थानच्या प्राधिकरणात अधिकाऱ्यांना आम्ही चर्चा केली व त्यांच्याकडून आम्ही पत्र पण दिलं. ते पत्र सुद्धा आम्ही यामध्ये जोडलेलं आहे. तर हे असं असताना हे काहीतरी लोकांची दिशाभूल करायचंय आणि पैसे गोळा करायचे हे धोरण त्यांनी ठेवलेलं आहे आणि आमचा संघटनेमार्फत त्यांना तीव्र विरोध आहे. जर हे असंच चालू राहिलं तर कुठंतरी या देवीचं नाव बदनाम करण्याचा हेतू काहीतरी चालू हेतू पुरस्कार असं काहीतरी चालू केलेला आहे त्यांनी. तर आमचं असं म्हणणं आहे की संघटनेमार्फत की कोणत्याही परिस्थितीत ही रथयात्रा जागेवर थांबवली पाहिजे. त्या रथयात्रेत सुद्धा जे कोण प्रतिनिधी आहेत त्यांची सुद्धा शहानिशा करून सरकारनं बघितलं पाहिजे की खरोखर ही देवीची रथयात्रा आहे काय कसली रथयात्रा आहे. कारण आमच्या माहितीप्रमाणे गेले 50-60 वर्ष आम्ही त्या देवी सेवा करतोय. पण ह्यातून आम्हाला असं ऐकण्यात आहे किंवा असे ह्याच्यात आहे की रेणुका देवी अर्ध हे आहे. मग तिच्या पादुका याचा संबंध येतोय कुठं. मग हा जर पादुकाच नाही त्या देवीच्या तर तुम्ही पादुका येतात पादुका म्हणून काय केलेलं आहे की तिथनं पाणी मारून आणलं वगैरे काही चर्चा चालू आहे. तर हे ठाम चुकीचं आहे आणि माझं तर असं आमच्या संघटनेमार्फत आमचं असं म्हणणं आहे की ही कारवाई कुठल्याही परिस्थितीत ताबडतोब थांबवण्यात यावी. प्रशासनानं जर ह्याच्यावर काही कारवाई नाही केली, हा रथ नाही थांबवला तर आमच्या संघटनेमार्फत व रेणुका भक्तांच्या मार्फत आणि जोगत्यांच्या मार्फत आम्ही तीव्र आंदोलन करू एवढीच आम्ही या संघटनेमार्फत इशारा देतो. ही रथयात्रा न थांबवल्यास संस्थेकडून व रेणुका भक्तांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी अध्यक्ष अनिता पवार, उपाध्यक्ष सुरेश बिरंबोळे, विजय पाटील, प्रवीण साळुंके, किरण मोरे, उदय पाटील, शिवाजी देवकर यांच्यासह रेणुका भक्त उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.